भाई माझी लाडकी आवडती बुरटे का बुरटे घेतली ना भाई फोन नवीन गाडी घेऊन उडतोय भाई आमचा फुल पूजा गाडीची पूजा करताना। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा। तर तुम्हाला माहितीच आहे आज काही एवढ्या चांगला ड्रेसिंग वगैरे म्हणून मी गुढीपाडव्याला गिरगावमध्ये चाललो आहे। आमच्या इथे खूप मोठं म्हणजे सण साजरा करतात गुढीपाडवा, आणि तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी गिरगावात जाणार आहे आणि आमच्या इथे साईबाबांची पालखी पण जाते आमच्या म्हणजे गिरगावातून, तर तिकडे पण जाणार आहे मी। ते पण तुम्हाला दाखवेन मी जर तिकडे गेलो तर। पण गिरगावचा पाडवा माझ्यासोबत एक्सप्लोअर करायला विसरू नका। आणि संध्याकाळी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, काहीतरी खास आहे एकदम। मी तर खूप खुश आहे, तुम्ही पण बघून खुश होणार आहात। आज संध्याकाळी तुम्हाला सरप्राईज देणार आहे मी। आपण भेटूया पुढे गिरगावच्या नाक्यावरती वगैरे तिकडे, नाहीतर पालखीच्या इकडे तर तुम्हाला घेऊन जातो। तुम्हाला बोललेलो ना मी, आमच्या जिरा बाजारमधून पालखी निघते साईबाबांची। तर आम्ही तिथे झालं, आपल्यासोबत आहे त्रिपूर, आपला भाई खास आहे गिरगावमधला। बघा, बघू शकता तुम्ही पब्लिक। ये तो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे अभी। पालखी अजून बाकी नाही, फक्त एरियातच फिरते। जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तुम्हाला दाखवतो। भाऊ चाललाय एकदम 7 दिवस, कारण की यावर्षी 1 दिवस कमी मिळाला आम्हाला। काय दरवर्षी 8 दिवस असतात, यावर्षी जरा जोरात चालायला लागला। आता पालखी इकडनं चालली आहे गिरगाववरून, ठाकूरवरून लेफ्ट होईल, कारण की पुढे आमचा पाडवा चालू होईल गिरगावचा। आणि बघू शकता तुम्ही भाई, माझं स्वप्नच राहतं भाई वारीला जायला, कारण की मला एकविरेला पण जायला लागतं ना पालखीला, त्यामुळे बाबांची वारी अपूर्णच राहते, स्वप्न अपूर्णच राहते। आता बघू नेक्स्ट टाइम प्लॅन। आपला भाऊ चाललाय पालखीला, भाई साईंच्या वारीला पब्लिक। आपला भाऊ पण चाललाय आता। 7 दिवस यावर्षी कमी आहेत, तर भाऊ ते 8 आहे, 7.5 दिवस आहे, 8 दिवस नाही आहे। आणि यावर्षी 8.5 दिवस असतात, यावर्षी 1 दिवस कमी आहे। यावर्षी सर्व नवीन पण आहेत, नवीन पण ॲड झाले। लहान पोरं खूप ॲड झाली आहेत, त्यांना सांभाळून घ्यायला जावं लागेल। अनुभव पण सांगतो तुला पालखीचा? 1 नंबर। तुम्ही पण एकदा करून बघा साई वारी करायची, खूप काही नवीन शिकायला मिळतं। मी एवढे वर्ष बघतोय ना भावाला, भाई एक वर्ष असं नाही जातात की तो कधी वारी गेला नाही, म्हणजे प्रत्येक गुढीपाडव्याला तो पायी चालत जातो। भावाला निरोप द्यायची वेळ झालेली आहे, वारीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद। साईबाबांच्या आशीर्वादाने नीट होशील, बस एवढंच। दरवर्षीप्रमाणे स्वर्गसुखाचा प्रवास आनंदात जाईल, आशा करतो साईचं। आता मी चाललोय गिरगावच्या पाडव्याला। हे बघा, आम्ही गिरगावला आहे। Chega de perder, chega de perder. Chega de
इथे घातला गजरचा तो पडदा दिसतो ना तुला? गजरचा पडदा दिसतो का वरती? भाई माझी लाडकी आवडती फायनली मला भेटलेली आहे आपल्या गिरगावच्या पाडव्यामध्ये. किती भीड दिसते बघा. पाडव्यावरून मी पनूच्या घरी आलेलो. मॅडम झोपून आता उठल्यात. दुपारी 2 वाजलेत. आता त्याला जेवण वाढलं आणि बोलतो झोपून उठली. मी जेवलेलं वाटतंय. बाय जा. झोपा काढ. एक गद्दार निकली. दोस्त ना रहा. बुरटे का बुरटे. फायनली मी आता डोंबिवलीमध्ये पोचलो. मध्ये झोप वगैरे आली तर ट्रेनमधून झोपून गेलो आणि गिरगावातून गेलो डोंबिवलीला आलो आहे. आणि थोडं एक काम होतं त्यासाठी डोंबिवलीला आलो आहे. आणि भाई अक्कू सोबत चाललो आहे. स्नेहाने आम्ही पुढे गेलेत. स्नेहाने मी सोबतच आलो दादरवरून. आता आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. सरप्राईज. काय बोलतो अक्कू. भेटू पुढे. भाई टाकला की यार तुझे राजी वाढली म्हणून जाऊ दे. हां ठीक आहे चल. आता तुम्हाला डायरेक्ट सरप्राईजच्या जागेवरतीच दाखवतो काय सरप्राईज आहे तो. चला बघू पुढे. भाई भेटला आपला. हार वगैरे घेऊन कुठे चालला काय माहिती. भाई आपली दीदी पुढे चालली आहे. बघू आता
दीदी काहीतरी घेते, काय माहिती काय घेते. आतमध्ये जर गेली आता बघूया काय दीदी घेते ते. घेतली ना. गाणं बोल ना आता. जाऊ दे. आले तू पण गाणं बोल. तू बोलते. चल बरोबर पैसा खतम व्हायचं. हवा आलाय चांगले फोटो आले, टेन्शन नको घेऊ. काही कसा वाटतंय भावाने धम्माका तुम्हाला दिसत असणार. काही कसा वाटतंय नवीन गाडी. ब्रो कसं वाटतंय? हो नंबर प्लेट 15 दिवसातच मिळणार तुम्हाला. फायनल गाडी हो 15 दिवसात जरी 20 दिवसात जरी घेऊन गेला तरी चालते, कारण की नंबर प्लेट शायनिंग मारतोय. पण बुकिंग म्हणजे तुम्ही घ्या मिळतं बोला त्यांच्यावर काय. आता डॉक्युमेंट म्हणजे एक मिनिट मी त्या मॅडमांकडे देतो. जाऊ दे सध्या ब्लॉग मध्ये लक्ष नाही देणार. घेतली ना बाबा. भाई बोल नवीन गाडी घेऊन उडतोय भाई आमचा. आता आम्ही गाडी घेतली तर खूप आनंद म्हणजे स्वतःच्या मेहनतीने. थोडं माझ्याकडे नव्हती तर मी थोडं बाकी मित्रांकडे वगैरे मागायचं तर मला बरं नाही वाटायचं, म्हणून मी आता फायनली माझी घेतलेली आहे. आणि त्यासाठी पेढे वगैरे घेतले आम्ही. आता अमय वगैरे तिकडे आहेत घरी, त्यांना जाऊन भेटू, पेढे वगैरे देऊ. काका काकी घरी. आता बघूया कसं काय ते, बघा पुढे. ताई फुल पूजा, गाडीची पूजा करताना. भाई स्वस्तिक नीट काळ्या गाडीवर दिसत नाही रे बाबा. दिसणार. कुंकू नीट लाव भाई. ओला केलास का? भाई एक पण चिपकले. आम्हाला मी ठेवते मी प्रोसेस. भाई प्रोसेस भाई ताई करते ना, कशाला यार. हा ना मी प्रोसेस करते आणि तुम्ही लोक यार असं ब्लड चाललं माझ्यात. लिंब ठेव. झाली ताई पूजा. नाही तो सॉरी अरे मी तुला सांगतो. ओम साई मंत्र बाई बोलून झालाय. जाऊ दे चालतं. नाही आहे बघा, समजून घ्या बाय गाईस. फर्स्ट टाइम आहे ना, मग ठीक आहे चालतं. गाडी जातो तो 4 व्हीलर घेणार तेव्हा डायरेक्ट. हां